नमस्कार, मी सुनील मयेकर. सीमा अँड सुनील्स किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. बाहेर एकदम उत्तम पाऊस पडलेला आहे आणि आज आपण कांदा भजी बनवतोय. तर ती कुठल्या पद्धतीने बनवायची आणि कशा पद्धतीने बनवायची, त्याच्यामध्ये काय काय सामग्री पडते ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण घरी ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. तर चला बनवूया कांदा भजी. कांदा भजी बनवताना लागणारं सामग्री, आपल्याला कांदे घ्यायचेत. 4 कांदे घ्या आणि मिरच्या घ्या. मिरच्या जर आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. आणि हा ओवा त्याला अजमा पण बोलतात. तर ओवा घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण हे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची कोथिंबीर आणि हे चण्याचं पीठ. कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे, पातळ चिरून घ्यायचे, कारण भजी बनवताना ते कांदे पातळच लागतात. आता हे कांदे आपण एका ताटामध्ये घ्यायचं. ही रेसिपी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. जे कांद्याचं पाणी सुटते त्या पाणीमध्येच आपल्याला हे बनवायचं आहे, कारण तुम्ही जर पाणी टाकलं तर ते खराब होणार. आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकली. आता आपण कोथिंबीर टाकतो आहे. आता थोडंसं मीठ चवीप्रमाणे. मिठामुळे अजून पाणी सुटतं, लक्षात ठेवा, पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. हा ओवा आहे. ओवानी भजीला एक चांगली टेस्ट येते. आपण जे मार्केटमध्ये भजी खातो त्याच्यामध्ये तुम्हाला ओवा मिळणार नाही. आणि बघा, ह्याला व्यवस्थित मसळून घ्यायचं तुम्ही. म्हणजे आपण जसं जसं त्याला आपण मसळू ना तसं तसं त्याला पाणी सुटत जाणार. आणि त्या कांद्याच्या पाण्यामध्येच आपल्याला ही भजी बनवायची आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ॲडिशनल कुठलंही पाणी टाकायचं नाही. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलाला कडकडीत गरम व्हायला द्या. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, थोडीशी लाल मिर्च. हे तिखटसाठी नाही टाकत आहे, कलरसाठी टाकतोय आपण थोडंसं. ती काश्मीरी मिरच आहे. याच्यामध्ये धना जिरा पावडर टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ आधी मिक्स करायचं नाही, पहिला व्यवस्थित त्याला ओलं होऊ द्या. आता याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकायचं आपल्याला. चण्याचं पीठ खूप जास्त प्रमाणात घ्यायचं नाही आहे. आपल्या कांद्याला कोट येतील एवढंच आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे. कारण की तुम्ही जर चण्याचं पीठ जास्त घेतलं तर मग ते रबरासारखी लागणार भजी, आणि आपल्याला क्रिस्पी पाहिजे. हे बघा, त्याचं बाइंडिंग होण्यापुरतंच आपल्याला लावायचं आहे चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये जास्त चण्याचं पीठ नाही लावायचं. आता आपलं तेल उत्तम प्रमाणे गरम चाललेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सोडूया. कडकडीत तेलामध्ये आपल्याला सोडायचं, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही भजी याच्यामध्ये सोडाल त्याच्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे, मीडियममध्ये करायचं आहे. आता टाकल्यावर परत आपण परतून घ्या पटकन, कारण तेल एकदम गरम असल्यामुळे ते पटकन लाल होतात, मग आतपर्यंत शिजत नाही. म्हणून आपण आता गॅस स्लो केलेला आहे. जेव्हा पण तुम्ही कांदा भजी त्याच्यामध्ये सोडाल तेव्हा तेल गरम पाहिजे, लक्षात ठेवा. बघा, उत्तम प्रमाणे आता त्याला कलर पण आलेला आहे. आता एक टिश्यू पेपर घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला या भज्या काढायच्या आहेत, कारण ॲडिशनल जे पण ऑइल आहे ते याच्यामध्ये निघून जाणार. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याप्रमाणे आपण दुसऱ्या पण भज्या तळून घ्यायच्या आहेत आणि डीप फ्रायच करायचं, लक्षात ठेवा. पण तेल कडकडीत गरम पाहिजे. एकदा भजी त्याच्यामध्ये सोडली की मग आपण गॅस थोडासा स्लो करायचा, कारण ते आतपर्यंत क्रिस्पी झाल्या पाहिजे, नाही तर वरवर शिजून जाईल आणि आतमध्ये कच्चं राहील. तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. त्याचा कलर पण बघा, थोडंसं लालसर व्हायला द्यायला पाहिजे आपल्याला. बघा, हा लालसर झालेला आहे उत्तम प्रकारे. चला तर आपण खाऊया गरमागरम भजी आणि चहा. नक्की कमेंट करा. आवडली असेल तरी कमेंट करा, नाही आवडली असेल तरी कमेंट करा, काही चूक असेल तरी सांगा. थँक्यू.